सर्वप्रथम सगळ्यांना आमच्या पार्टीच्या वतीनं आपलं सगळ्यांचं स्वागत. आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे 4 तारखेला पत्रकार परिषद झाली होती. त्या दिवशी मी बाहेरगावी गेलो होतो देवदर्शनासाठी. त्यामुळे मला फोनवर कल्पना दिली होती की आम्ही पत्रकार परिषद घेतोय. म्हणजे आमच्या पार्टीमध्ये जे निर्णय होतात ते सर्व एकमेकांच्या संमतीने म्हणजे सांगून घेतले जातात. आणि माढा शहरातून जे राजकीय वातावरण आहे ते फार चांगल्या पद्धतीचं आहे. कुणी कोणावर टीका करत नाही. आजपर्यंतचा इतिहास आहे. तर माझी एक विनंती आहे की आपणही करू नये आणि त्यांनीही करू नये अशी माझी भावना होती. पण त्या दिवशी झाली, परत त्याला प्रत्युत्तर झालं. यामुळे काय होतं की राजकीय वातावरण म्हणजे गडू होण्यास प्रयत्न होते. आता साध्य तर काही होत नाही. त्यापेक्षा सगळ्यांनी विकासासाठी माढा शहराचे राजकारण करावं. आपण एक काम केलं तर दुसऱ्या पार्टीने 2 कामं करावी. अशा पद्धतीने गावाचं हित साधलं जावं एवढीच अपेक्षा आहे. आणि आमच्या पक्षाचे आम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो ते माननीय माजी आमदार दादा आणि रणजित भाई यांच्यावरही टीका करू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे. त्यापेक्षा आपण काम करून माढा शहराचा विकास साधूयात. आणि दुसरं म्हणजे माढा शहरामध्ये विकासाचा निधी ज्या वेळेला मी विकासाचा निधी मागितला त्यावेळेला दादानी असतील भयाने असेल देण्याचा प्रयत्न केलाय. कधीच आम्हाला नाराज केलं नाही. त्यांनी कुठल्याही गोष्टीसाठी मागितलं तर पॉझिटिव्ह घेऊन त्यांनी प्रयत्न केला, निधी दिला. कोट्यावधी रुपये आजपर्यंत दिले. विशेष म्हणजे आपल्या माढ्याचं ग्रामदैवत माढेश्वरी देवी याच्यासाठी त्यांनी 6.5 कोटीचा निधी दिला. याची चर्चा होत नाहीत. परत किल्ल्यासाठी 3 कोटीचा निधी दिला, त्याच्याही चर्चा होत नाहीत. फक्त एखादा मुद्दा काढून चर्चा दुसरीकडे जाते तर ते होऊ नये. आणि आपण कुणावरही टीका न करता पॉझिटिव्ह वातावरण ठेवून आपण गावाचा विकास सगळेजण मिळून, आम्ही असेल विरोधी असतील सर्वजण मिळून गावाचा विकास करूया एवढंच या निमित्ताने मी आवाहन करतो. क्रीडा संकुलाचे जो अंदाजपत्रकाचा जो विषय झाला त्यामध्ये पहिलं जे अंदाजपत्रक होतं त्यामध्ये कबड्डी ग्राउंड, खो खो ग्राउंड आणि 400 मीटरचं ट्रॅक म्हणजे जे मैदानी खेळ आहेत त्याला प्राधान्य दिलं होतं. ऍक्च्युअली खरं तर म्हणजे नागरिकांच्या ज्या काही मागण्या आहेत म्हणजे त्यांना क्रीडा संकुलामध्ये किंवा इतर कुठल्याही विकास कामांमध्ये त्यांच्या सूचना सुद्धा घेणं महत्वाचं आहे. तर पहिलं जे अंदाजपत्रक होतं ते बदलून त्याच्यानंतर मल्टीपर्पज हॉल केला. म्हणजे त्याचा काही उपयोग नाही तरी सुद्धा तो केला गेला. आणि दोन्ही अंदाजपत्रकामध्ये काही जास्त ही नाहीये. आणि असं नसतं की जे आहे ते शासकीय DSR जो असतो अंदाजपत्रकाचा त्या पद्धतीनं ते इस्टिमेट बनवलं जातं. त्याचा असा निधी काही भ्रष्टाचार वगैरे केला जात नाही. तो निधी त्याला वापरला जातो आणि त्यातूनच बिलं निघतात. असं डायरेक्ट काय कुठल्या ठेकेदाराला काम न करता वगैरे काही निधी मिळत नाही तो. त्यामुळे तो एक मुद्दा म्हणजे नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी विरोधी ह्याच्यामध्ये असताना सुद्धा दादांच्या भैयांच्या माध्यमातून आता 7 नंबर, 11 नंबर आणि 12 नंबर मध्ये जवळपास 2 कोटीची कामं मी मंजूर करून आणली. आणि त्यातील 60 ते 70% कामं पूर्ण झालेली आहेत. राहिलेली जी कामं आहेत ती प्रगतीपथावर आहेत, चालू आहेत सध्या. म्हणजे ते पण पूर्ण होतीलच. दुसरा महत्वाचा विषय की महत्वाचा विषय काय आहे की क्रीडा संकुलाचं उद्घाटन तुम्हाला करायला कोणी थांबवलं होतं का असा प्रश्न विचारला गेला. हे निश्चित बरोबर आहे, आम्हाला थांबवलं नव्हतं. पण हे एज अ टेंडर 2024 मध्ये झालं होतं. त्याच्या TSच्या प्रती माझ्याकडे आहेत. त्याच्यानंतर त्याचं जे TS झालं त्याच्यावर 2,47,00,000 टेंडर झालं. ते टेंडर कोणी रद्द केलं तर आता नियमाप्रमाणे क्रीडा संकुलाच्या समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध आमदार असतात. ह्या सध्याचे आमदार नियुक्त झाल्यानंतर त्यांनी ही टेंडर रद्द करा असं त्यांचा प्रोसिडिंग आहे माझ्याकडे क्रीडा समितीचं. त्या क्रीडा समितीमध्ये यांनी सांगितलं हे टेंडर रद्द करा. आणि पूर्वी जी दादाने सुचवलेली कामं होती ती सचिनजीने आता सांगितले की खेळाडूंसाठी आवश्यक ज्या ग्राउंड होत्या त्या सगळ्या कॅन्सल करून त्या जागी यांनी फक्त मल्टीपर्पज हॉल घेतला आहे. मल्टीपर्पज हॉल आणि त्याच्यावर अभ्यासिका. ते थोडं आम्हाला खाली खेळाचं मैदान आणि वर अभ्यासिका ह्या दोन्ही गोष्टी कशा योग्य होतील हे जरा जनतेला पटवून सांगितलेलं जरा बरं होईल. त्याच्यानंतर माढा शहरासाठी आदरणीय दादानी पहिल्यांदा आम्ही 4 नगरसेवक निवडून आलो. आदरणीय सुभाष दादा, आमच्या ताई संजीवनी ताई, मी
आणि गाडे गाडी हे 4 सदस्य आलो. तेव्हापासून आम्ही दादांना विविध कामासाठी निधीची मागणी माननीय झुंजार नानांच्या नेतृत्वाखाली केली आणि आतापर्यंत दादांनी 2021 ते साधारणतः 2025 या काळामध्ये 65 कोटी रुपयाचा निधी माढा शहराला दिलाय. त्यातला 80% 70% कामं पूर्ण झाले, 20% कामं प्रगतीपथावर. तो निधी कुठं कुठं दिला तर आदरणीय दादांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या माढा शहराचं ग्रामदैवत देवीचं मंदिर आहे त्याला साधारणतः 8.25 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलाय. त्याचं काम चालू आहे. त्याच्यानंतर किल्ला परिसर याच्यासाठी साधारणतः दादाने 2.5 ते 3 कोटीच्या दरम्यानचा निधी दिला. त्याचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे. त्यानंतर माढ्याच्या नगरपंचायतच्या ज्या काय मागण्या होत्या, नगरपंचायतच्या मधून लोकांच्या अडचणी होत्या, त्याचे प्रस्ताव आम्ही दादांना दिले. त्यासाठी साधारणतः 22 कोटी रुपये दादांनी मी नगरसेवक झाल्यापासून नगरपंचायतीच्या माध्यमातून माढा शहरात कामं केलेली आहेत. त्याच्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती शाळेच्या विविध कामासाठी दादांनी साधारणतः 1 कोटीच्या आसपास निधी, जिल्हा परिषद असतील, आमदार फंड असेल, इवन रणजित भैयांच्या वैयक्तिक स्वतःच्या खर्चातून 1 लाखापर्यंत तिथं 15 शेड दिलं रणजित भैयांनी. हे मुलींच्या शाळेसाठी दिलेलं आहे, दादाला माहिती येते. त्याच्यानंतर प्रशासकीय कार्यालय, जिथं सरकारी कार्यालय सगळे एकत्रित आणायचे अशा प्रशासकीय कार्यालयाला 15 कोटी रुपयाचा निधी दादाने दिलाय. तिथं तहसीलचं बांधकाम चालू आहे, तोही त्यातच आहे. एकूण माढा शहरमध्ये साधारणतः 65 ते 67 कोटी रुपयाच्या दरम्यानचा निधी दादानी आम्ही नगरसेवक झाल्यानंतर माढा शहराला प्राप्त करून दिला आहे आणि त्याची कामं पूर्णत्वास आहेत. दुसरी गोष्ट, माढा शहरामध्ये आमदार फंड किंवा इतर विविध फंडातून जी कामं पूर्वी झाले त्याची आम्ही फारशी कधी चर्चा केली नव्हती किंवा सांगितलं नव्हतं. त्यापैकी बऱ्यापैकी जी कामं आहेत ती सगळी पूर्णत्वास आलेली आहेत. मंगळपेठेतलं विठ्ठल मंदिर असेल दत्ता काका, तिथं आमदार फंडातून दिलंय. लिंगायत समाजाचं मठ असेल तिथं आमदार फंडातून सभा मंडप दिलाय. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेमध्ये पाण्याची अडचण होती, तिथं बोर आणि मोटर दिली दादा मुलींच्या शाळेमध्ये दिली. बरोबर, त्यांची मागणी होती त्याप्रमाणे त्यांना एक दिली होती. त्यानंतर खासदार फंडातून पैसे आले त्याचे कॉम्प्युटर आणि हे दिलं. उर्दू शाळेला कॉम्प्युटर दिले, रयत शिक्षण संस्थेला कॉम्प्युटर दिलेत. ह्याच्या याद्या पूर्णपणे आमच्याकडे आहेत. आतापर्यंत आम्ही लोकप्रतिनिधी म्हणजे आम्ही निवडून आल्यानंतर दादांना ज्या गोष्टी गावातनं आम्हाला मागण्या आल्या, शाळेत असू द्या, मंदिराची असू द्या, दिले. 1 नंबर शाळेलाही 7 लाख रुपये त्याही आधीच आहे टोटल. तर ह्या सगळ्या निधी आम्ही दादांना लोकांनी आमच्या कानावर घातल्यानंतर आम्ही मागितले आणि कधी नव्हे तो एवढा निधी माढा शहराला दादाच्या माध्यमातून माननीय झुंजार राणा भांगे व रणजित भैया शिंदे यांनीच मंजूर करून घेण्याचं श्रेय ह्या दोघांचं आहे दादांकडनं. कारण आम्ही त्यांच्या कानावर घालतो आणि वरिष्ठांच्या कानावर घालून एवढे फंड्स माढा शहराला आतापर्यंत ह्याच्या आधी कधी मिळालेले नाहीत. एवढंच मला सांगायचंय. महत्वाचा मुद्दा म्हणजे रणजित भाईंवर जी टीका केली गेली की दादांना साता समुद्रा पलीकडे ठेवलं वर्ष झालं वगैरे, तर त्याचा मुद्दा असा आहे की दादांवर शस्त्रक्रिया करणं हे गरजेचं होतं. त्यासाठी डॉक्टर पळकर साहेबांनी जो सांगितलं होतं बेंगलोरला ऑपरेशन करायचं ठरलं होतं, परंतु तिथला जो सक्सेस रेट आहे तो 99% होता आणि अमेरिकेतला 100% होता. तर शिंदे कुटुंबियांनी त्यांनी हा निर्णय घेतला की आपण अमेरिकेमध्ये ही शस्त्रक्रिया करावी आणि त्यांनी भैया तिथं स्वतः 6 महिने त्यांनी सेवा केली दादांची आणि डॉक्टर पावले साहेबांच्या ह्याच्यानी ते ऑपरेशन पण यशस्वी झालं. त्यामुळं असं नाही की आई वडिलांची सेवा करण्याचं पुण्य हे ठराविक लोकांना मिळतं, सर्वांना त्याचं श्रेय म्हणजे ही नाहीये. आणि भैयांनी खरंच त्यांची दादांची तिथं राहून सेवा केलेली आहे. बोलतच आले ती, पण विकास कामाच्या पलीकडे जाऊन मला थोडं वेगळंच बोलायचंय. माढा शहरात दुकानदाराच्या विरोधातले कार्य आता नेते मंडळी बोलतात की माढा शहरातले आम्ही खांद्याला खांदा लावून माढा शहराच्या विकासासाठी काम करू. खांद्याला खांदाच काय आपण 20 वर्षाला ताटाला ताट लावून जेवते तरी माढा शहरात कुठेही विकास दिसून आलेला नाही. दुसरा मुद्दा एक असा आहे की ही जी नेते मंडळी आहेत ना त्याच्या दादाच्या विरोधात बोलतात किंवा दादाच्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. ही एक रस्त्याच्या कडेला पडलेली दगड होती, त्याला दादाने सिंदूर फासून
त्यांना देवाचं स्वरूप आणून दिलं, ती लोक दादावर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतात. त्यामुळे आम्हाला त्यांचा जी बोलतात त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो इथं. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की ह्यांचा सिंदूर पण लावलेला सिंदूर निघून गेलेला आहे सगळा, आणि आता होती तिथं जाऊन दगड पडलेली आहे निघून. त्यामुळे ही अशी भकल्यासारखं वायफलग्रस्त होऊन अशी नेत्यावर टीका करायला लागली होती. तर ह्यांचा मी इथं जाहीर निषेध करतो. अभ्यासिकाचं निर्माण करण्याचा मोठा प्रयोग या आमदार महोदयांनी केलेला आहे, चालू आमदारांनी. तिथं ग्राउंडवर खेळायचं प्रशिक्षण घ्यायचं का अभ्यासिका चालवायची हा मोठा प्रश्न आहे. कारण खेळाच्या या ठिकाणी अभ्यासिका चालू शकत नाही, त्यासाठी स्वतंत्र अशी व्यवस्था अभ्यासिकाची आमदार बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील भविष्यात केली जाईल. या ठिकाणी क्रीडा संकुलाबाबत जे आंदोलन करता जो म्हणलं जातं तो मी दिनेश गाडीकर की क्रीडा संकुलाचं जन आंदोलन हे माझ्या विचारातून किंवा गावकऱ्यांच्या विचारातून ते चालू झालं. तर त्याबाबत मला असं क्रीडा संकुलाचा जो इतिहास आहे तो मला या ठिकाणी सांगायचा आहे. क्रीडा संकुलनची मंजुरी 2004 ते 2005 दरम्यान झाली आणि त्याचे अध्यक्ष आदरणीय दादांच्या नेतृत्वाखालीच हे क्रीडा संकुलन माझ्यात मंजूर झालं. विषय असा होता की क्रीडा संकुलन ज्यावेळेस मंजूर झालं त्यावेळेस त्या क्रीडा संकुलनामध्ये जनआंदोलन करत असताना मी माहितीच्या अधिकाऱ्याखाली माहिती मागवली की क्रीडा संकुलनाचा विषय क्रीडा संकुलन का होत नाही. तर क्रीडा संकुलनाचा विषय असा होता की गट क्रमांक 533 मध्ये 342 लोकांना घरकुल दिलती. त्यामुळं माडा क्रीडा संकुलनाला जागा हस्तांतरित होत नव्हती. तर ती जागा हस्तांतरित करण्याचं काम आदरणीय दादांनी पण यामध्ये मदत केली की जे म्हणलं जातं की क्रीडा संकुलन दादांनी थांबवलं किंवा पुरवडेला नेण्याचा प्रयत्न केला, तर तसं काही नाही. वेळोवेळी मला जिल्हा क्रीडा अधिकारी ज्यावेळेस मी जात होतो कलेक्टर ऑफिसला तर गेली 3.5 वर्ष मी दिवस रात्र एक करून कागदपत्र तहसील असेल, प्रांत असेल, नगररचना असेल, सिटी सर्वे ऑफिस असेल, नंतर ग्रामपंचायत असेल, या ठिकाणची सर्व कागदपत्र मी गोळा करायचो. 3.5 वर्ष ती गोळा केली आणि त्या ठिकाणी मी क्रीडा ज्यावेळेस मी कलेक्टर ऑफिसला जायचो तर मला तिथं गेले की क्रीडा संकुलन म्हणजे माझं नावच क्रीडा संकुलन पाडलं होतं तिथं. तर का तर तिथे त्याचा पाठपुरावा करून शेवटी कलेक्टरची ज्यावेळेस संध्याकाळी 10:30 वाजता फोन आला की तुमचं क्रीडा संकुलन मंजूर झालं माड्यामध्ये. तर याच्यामध्ये दादांनी ज्यावेळेस मला जागा 342 घरकुलं रद्द करायची होती त्यावेळेस ज्यावेळेस मला अडचण यायची त्यावेळेस मी दादांकडे जायचो, दादा मला सहकार्य करायचे. त्यामुळे असं म्हणलं जातं की दादांनी पण ह्याच्यामध्ये सहकार्य केलं नाही. असं कधीच नाही झालं की दादांनी क्रीडा संकुलन तिकडे न्यायचा प्रयत्न केला. फक्त क्रीडा संकुलन का थांबलं होतं तर त्याला जे क्रीडा संकुलाला जागा पाहिजे होती, घरकुलं रद्द करायची होती, ती प्रोसेस होत नव्हती म्हणून क्रीडा संकुलाला विलंब झाला आणि ते क्रीडा संकुलन पूर्ण करण्याचं काम प्रोसेस मी प्रशासनाच्या माध्यमातून ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर दादांनी ज्यावेळेस क्रीडा संकुलनासाठी 50 लाख पहिला निधी दादांनी दिला, जे कंपाऊंड झालं आणि आतमध्ये जे बांधकाम झालं ते दादाच्या निधीतून झालं. म्हणजे 50 लाख रुपये क्रीडा संकुलनाची जागा हस्तांतरित झाली त्यावेळेस दादांनी पहिल्या टप्प्यामध्ये 50 लाखाचा निधी देऊन कंपाऊंड आणि आतमध्ये काम त्या ठिकाणी करून घेतलं. आता माझे खेळाडूंकडून बोलतो खेळाडूंची मागणी आहे आमची ही जी पहिली ग्राउंड होते दादाने केलेली मंजूर केलेले होते 400 मीटरचा ट्रॅक असेल, कबड्डीचं मैदान असेल, खो खोचं मैदान असेल, व्हॉलीबॉलचं मैदान असेल, ह्या माझ्यातून 500 खेळाडू कडून गेलेले आहेत. विविध पदावर आहे तर ही संधी मैदान कॅन्सल करून मल्टीपर्पज हॉल करायचा जो काही पुढल्या मंडळींनी कार्य घातलाय तो हॉल रद्द व्हावा हे असे आमची खेळाडूंची मागणी आहे. आणि त्या मिटिंगला काही खेळाडू देखील उपस्थित होते. ही त्या खेळाडू त्यांना कसं आलं ना की खेळाडूंना अन्याय होतोय आणि तिथे मल्टीपर्पज हॉल करून काय तिथे काय नाट्य तामाशे करायचे का काय करायचे. हा आमच्या खेळाडूंची सर्व खेळाडूंची अजय माझे सध्याच्या पुढल्या येणाऱ्या पिढीच्या सर्व खेळाडूंचं माझी मागणी आहे की तिथं हे 400 मीटरचा खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल आणि मैदानी स्पर्धेची तिथं व्हावी. तिथं मल्टीपर्पज हॉलची गरज नाही. हॉल तुम्ही दुसरीकडे करा म्हणावं. तुम्ही जागा घ्या, कोण असतील ते अधिकारी पदाधिकारी कुणाला नाट्यगृह बांधा, काय करायचे तुम्ही करा.
पण हिथं ते नको आहे. अशी माझी वैयक्तिक मागणी आहे एक खेळाडू म्हणून, माझे खेळाडू म्हणून. शिंदे कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले, त्यामध्ये ते बिनबुडाचे चुकीचे आहेत. शिंदे कुटुंबाने कधीही भ्रष्टाचाराचे आरोप याच्या आधीही झालेले नाहीत. त्याच्यामुळं त्यांच्यावर काय असे आरोप करू नये. उलट आताच्या लोकप्रतिनिधींनी जी काय निवडणुकीच्या वेळेला प्रतिज्ञापत्र केलंय ते प्रतिज्ञापत्र आपण पत्रकारांनी किंवा इतरांनी चेक करून बघावं आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी कुणाची आहे हे लक्षात घेऊन जनतेला त्याचं आकलन व्हावं, एवढंच मला म्हणायचं. ह्याच्या व्यतिरिक्त मला काय बाकीच्या वैयक्तिक स्वरूपाच्या टीका कुणावर करायच्या नाहीत. भारतातल्या राजकारणाच्या बाबतीत सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलंय काय आदर्श आहे काय नाही, तो पाळण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो आणि तो इथून पुढेही राहील. त्यामुळं बाकी काय अधिकचं बोलण्यासारखं काय नाही.